नमस्कार सर्वांना। तर ही आहे पनीरची भाजी आणि ही मी अतिशय कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी मसाले वापरून ही मी भाजी बनवली आहे। तर चला मग मी तुमच्याबरोबर शेअर करते ही भाजी मी पटकन आणि कमीत कमी मसाले वापरून कशी बनवली। तर ह्यासाठी आता आपण पहिल्यांदा घेणार आहोत पनीर टिक्का मसाला मिक्स। हे तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता। इथे मी हे सेम 2 पॅकेट घेतले आहेत कारण की माझ्या पनीरची क्वांटिटी ही अर्धा किलोची होती आणि मी बाकी सगळी तयारी केलेली आहे। कांद्याची प्युरी केलेली आहे, टोमॅटोची प्युरी केली आहे आणि पनीर पण मी ज्या साईजमध्ये मला हवे त्या साईजमध्ये मी कट करून ठेवले। तुम्ही तुमच्या हिशोबाने पनीर कट करू शकता। या मसाल्यामध्ये आपल्याला पाणी मिक्स करून ह्याची एक घट्ट अशी पेस्ट करून घ्यायची आहे। हे जरा आधी आपण करून घ्यायचं, त्याच्यामध्ये गोळे वगैरे काय असतील तर ते नाही होत, व्यवस्थित ती स्मूथ पेस्ट राहते। हे बघा, ही अशी पेस्ट मी करून घेतलेली आहे। इथे आता मी भांड्यात तेल घेते आणि तेलाची क्वांटिटी मी थोडी जास्तच ठेवली आहे। आता ह्यात मी थोडंसं जिरं घालते। जिरं थोडं भाजल्यानंतर त्यात आपल्याला कांद्याची प्युरी घालायची आहे आणि ती चांगली भाजून घ्यायची आहे तेलामध्ये। कांद्याची प्युरी ही चांगली भाजली आहे तेलामध्ये। आता आपण त्यात टोमॅटो प्युरी जी आपण करून घेतली ती घालूया आणि चांगली ही ढवळून घेऊया। ह्याच्यामध्ये व्यवस्थित ढवळून घेतल्यानंतर त्यात आपण आता आलं लसूण पेस्ट घालूया। आता ही पण पेस्ट आपण चांगली ढवळून घेऊया। त्यात चांगली पेस्ट ढवळून घेतलेली आहे आणि आता बघा कसं थोडा वेळ ठेवल्यानंतर त्याला चांगलं तेल सुटलं आहे आणि आता आपण त्यात आपले मसाले घालूया। थोडी हळद, थोडासा तिखट मसाला, चांगलं परतून घेऊया हे मसाले ह्यामध्ये। आता ह्यामध्ये आपण पनीर टिक्काची जी पेस्ट करून घेतली होती मसाल्याची ती घालूया आणि चांगलं ढवळून घेऊया। हे बघा, मिक्स केल्यानंतर आता ह्याला चांगलं तेल सुटलेलं आहे। तर आता आपण यात थोडंसं पाणी घालूया। मी ग्रेव्ही थोडी थिकच ठेवली आहे अशी, बघू शकता तुम्ही। आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालूया। आता ग्रेव्हीला इथे चांगला कड आलेला आहे। आता ह्यात आपण पनीर ॲड करूया। पनीर घातल्यानंतर भाजी जास्त शिजवायची नाही। पनीर जास्त शिजला तर तो जरा असा वेगळाच लागतो, त्याच्यामुळे आपल्याला ह्याला जास्त शिजू द्यायचं नाही। 2 ते 3 मिनिटच आपण फक्त याला अजून कड देणार आहोत फक्त। हे बघा, असा वरून मस्तपैकी कोथिंबीर घातलेली आहे आणि अशा प्रकारे आपली पनीर टिक्काची भाजी अतिशय सोप्या पद्धतीत आणि शॉर्टकट पद्धतीमध्ये कमीत कमी वेळेत बनवून झालेली आहे। तुम्ही पण बनवून बघा आणि कशी होते ते मला सांगा। आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। बाय बाय, थँक्यू।